मित्रांनो, आज तारीख आहे 26 एप्रिल 2026 आणि आम्ही निघालेलो आहोत सह्याद्रीच्या रौप्य महोत्सवी दादरला. तर आपली भेट होईलच. जरा लोकांचे फोन वगैरे येत आहेत. हॅलो मित्रांनो, एक 20-25 मिनटाच्या प्रतीक्षेनंतर आता आपली गाडी आलेली आहे आणि आपण गाडीमध्ये फटाफट माल लोड करणार आहोत. फोनवर फोन येत आहेत. ही जी आपली मंडळी दिसतो आपण हे बहुतेक वेळा खूप वेळा मैदानात असते आणि ऊन वारा पावसाचा कुठलीही फिकर न करता मैदानात आणि समाजसेवेमध्ये वाढलेली असते, समाजसेवा करत असतात. आणि याच्याच परिचारकामध्ये आज आपला हा 25 वर्षाचा रौप्य महोत्सवी सोहळा चालू आहे आणि इथे सुद्धा आपले कार्यकर्ते कुठलेही न मिळवता कामाला छोटा मोठा असा नाही. अनिकेत आलेला आहे. अनिकेत काय म्हणतात, कसा लागतो? खूप एकदम आज संध्याकाळी महिला खूप आहे आणि नंतर की गर्दी वगैरे आहे. आज 25 वर्ष आहे त्यामुळे आम्हाला एक जोश आहे, त्यामुळे काय असं वाटत नाही आहे की आज गर्दी आहे. आणि आपण खरोखर बघू शकतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एवढा उत्साह दिसतोय की जोशाने एकदम साजरा झाला पाहिजे आणि जोश आहे एकदम. कार्यक्रमाचा आत्मा म्हटलं तर ते निवेदन असतं आणि निवेदनाची तयारी सुद्धा इथं मोठ्या पद्धतीने पाहायला मिळतं. टीमला 25 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यावर तुझं मनोगत? म्हणजे एक सह्याद्रीचं एक 25 वर्षाचं एक स्वप्न होतं, एक मोठा कार्यक्रम झाला होता, ते आता साकार होताना दिसतं आहे. चांगला असा सेटअप आहे, सगळं आलेल्या सगळ्यांचा उत्साह मनाप्रमाणे म्हणजे सगळं चांगलं होतं. ठीक आहे, तुझा काय आनंद काय सांग, तुझे क्षण सांग आठवणीतले. म्हणजे आठवणीतले असे क्षण म्हणजे आता मी लहानापासून सह्याद्री 25 वर्ष होताना मी त्याचा एक भागीदार म्हणून मला एक त्याचा आनंद आहे आणि एक अभिमान वाटते की मी या 25 वर्षाचा मी साक्षीदार आहे त्या ह्याला. सर्व शिलेदारांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे की आपणही पुढे दिलेल्या असलेल्या मुख्य आसनावरती आपण स्थानापन्न व्हायचा. सह्याद्री उत्सव रौप्य महोत्सवी सोहळा आपण साजरा करतोय. या सर्वांच्या उपस्थितीने अजूनही सुंदर आणि अविस्मरणीय हा क्षण यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. प्रत्येक शिलेदार यांच्या हातात एक सोनं चाफ्याचं फुलं देखील देऊन आजचं वातावरण 25 वर्षाचा कार्याचा हा उलगडा होणार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्यातील एक मोठा उद्योजक आदरणीय प्रेमनाथजी ठोंबरे सर यांना विनंती आहे की आपण पुढे स्थानापन्न व्हायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवा आदरणीय प्रेमनाथजी. सर्वजण जेवून आलेला आहात तर पुन्हा एकदा जोरदार आपण टाळ्याने स्वतःच आपण स्वागत करूया, कारण या सोहळ्यासाठी आपण सर्वजण अगदी आतुरतेने या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल जोरदार टाळ्याने आपण स्वतःच आपण स्वागत करूया. त्यानंतर नृत्य सादर होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्या मुख्य शिलेदार हे आल्यानंतर आपल्या कार्यक्रमात सुरुवात होणार आहे. जे 2 बालकलाकार आहेत असे आहेत, नक्कीच चर्चेत असणाऱ्या अशा 2 बालकलाकार म्हणजे ट्विन्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा माझ्याच कन्या आहेत, अक्षरा मोरोटेमकर आणि अंतरासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
गाण्या अक्षरासाठी गाण्याचे बोल आहेत स्वर्गात आकाशगंगा 1 2 3.
अशोक विजय चंद्रकांत भावेश राजू निलेश या शिल्पकारांनी धन्यवाद. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया ह्या सोहळ्यासाठी आणि ह्या सर्व शिल्पकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आता गाडी सह्याद्रीचं हे रोपटं लावलं आणि हा सह्याद्रीचं रोपटं आज आपल्याला 25 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्रीचं 2001 मध्ये एक रोपटं बीज पेरलं गेलं. या सर्व शिल्पकारांच्या शुभ हस्ते बीज पेरलं गेलं आणि बघता बघता 25 वर्षाचं वटवृक्ष तयार झालं. या 25 वर्षाच्या प्रवासात अक्षरशः संघर्ष, त्याग, समर्पण आणि या यशाची कहाणी हीच शिलेदारांची कहाणी आज सह्याद्री उत्सव निर्माण होते. या सह्याद्री उत्सव 2026 मध्ये अनेक शिलेदारांचा, अनेक मान्यवरांचा आम्हाला स्पर्श झाला. अगदी परिसराप्रमाणे कार्यक्रम संपन्न होतोय. या सर्व शिलेदारांच्या शुभ हस्ते, मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. ज्यांच्यामुळे हा 25 वर्षाचा प्रवास आम्हाला पाहायला मिळाला. या सर्व शिल्पकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. त्यानंतर एक नृत्य कलाविष्कार होईल.
आपण हे पुढच्या या व्यासपीठावरती आसनास्थ व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या तरुणांना पुढे येऊन त्यांच्या पाठीमागे एक आदर्श ज्यांच्यामधून आम्ही शिकलो अशा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदर्शस्थान सन्माननीय आर.पी. जाधव साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आणि जाधव साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. की आर.पी. जाधव साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आणि अण्णा साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. जेवढ्या टाळ्या वाजतात तेवढ्या कमी पडतील असे त्यांचं व्यक्तिमत्व आपण पाहिलं आणि त्यांना या ठिकाणी आपल्या या सह्याद्री रोपवे महोत्सवामध्ये आपण सन्मानित करत आहोत. बापूजी पांचाळ जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. तुम्ही पूर्ण वर्ष सह्याद्रीसाठी महत्त्वाची भूमिका प्रशिक्षक ही अध्यक्ष विश्वनाथ मिसाळ यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. धुरा सांभाळणारे असे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि आपल्या सह्याद्री संघाचे संगणक गुरुजी यांनी अनेक वर्ष या सह्याद्रीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. जोरदार टाळ्या निश्चित जाधव यांच्यासाठी. जोरदार टाळ्या किशोर बाबू यांच्यासाठी झाले पाहिजे.
मध्यंतराच्या काळामध्ये सह्याद्री युवा मंचाची स्थापना झाली आणि सह्याद्रीला खऱ्या अर्थाने एक रुपेरी झालर, रुपेरी क्षणाची सोनेरी रूपाची आणि परिसाप्रमाणे या युवा मंचाचा स्पर्श झाला आणि सह्याद्रीला एक वेगळं नाव मिळालं, एक विशिष्ट स्थान मिळालेलं. सह्याद्री क्रिकेट संघ आणि युवा मंच यांच्या वतीनं एक समाजसेवेचा वसा हाती घेऊन प्रत्येकजण सह्याद्री शिलेदार स्वतःला झपाटून, स्वतःला झोकून देऊन, तन मन धन अर्पण करून सह्याद्री हे नाव उंचावर घेऊन जाण्यासाठी इथे प्रत्येकाचं योगदान लाभलेलं आहे. इथे कोणी सह्याद्री एका नावामुळे मोठं झालेलं नाही आहे. सह्याद्री आज 25 वर्षाचं प्रवास, हा तपाचा प्रवास, हा संघर्षाचा प्रवास, हा त्यागाचा प्रवास, हा समर्पणाचा प्रवास, हा अपमान सन्मानाचा प्रवास राहिलेला आहे. या प्रवासामध्ये क्रिकेटसोबतच एक समाजाला जोड मिळाली. सामाजिक क्षेत्रामध्ये पहिलं धाडसाचं पाऊल सह्याद्रीने उचललं आणि बघता बघता 18 गावामध्ये सह्याद्रीचं नाव हा घराघरात तळागाळात पोचलं गेलं आणि क्रिकेट आणि समाजसेवेचं व्रत घेऊन सह्याद्री नाव हे 18 गावापुरतं मर्यादित न राहता हे दापोली तालुक्यात बहुचर्चित आलं. ते केवळ नरेशजी घरटकर साहेब असतील असे मोठमोठे आम्हाला व्यक्तिमत्व लाभलं आणि त्यांच्यामुळे सह्याद्री शिलेदारांना एक वेगळा प्रवास, एक वेगळी संघर्षाची वाट निर्माण झाली आणि या संघर्षाच्या वाटेवरती चालताना आता प्रत्येकाचा सन्मान आम्ही करतोय. खरं तर कार्यक्रम म्हटला की पाहुण्यांचा सन्मान येतो, पण ह्या सोहळ्यामध्ये आम्ही वेगळं स्वरूप आणलं. या सह्याद्रीमुळे ज्यांनी बीज पेरलं आणि या 25 वर्षामध्ये ज्यांनी आधारवड म्हणून, ढाल म्हणून उभे राहिले त्यांचा सन्मान करणं मान्यवरांच्या हस्ते आम्ही कर्मप्राप्त समजलो. म्हणून सर्वप्रथम आम्ही त्यांचा सन्मान केला, कारण त्यांचा सन्मान, त्यांचा गौरव हा आमच्यासाठी अभिमानाचा वारसा आहे, स्वाभिमानाचा वारसा आहे. सह्याद्रीने उत्कर्ष विकास मंडळासोबत काम करत असताना अनेक सामाजिक संकल्पना हाती घेतली. त्या म्हणजे पहिली मुख्य संकल्पना म्हणजे महागाईच्या काळामध्ये स्वस्त दरात धान्य वाटपाचं कार्य हे समाजसेवेचं पहिलं रोप लावलं आणि या पंचक्रोशी स्वस्त दरामध्ये धान्य वाटप केलं. ना नफा ना तोटा या तत्वावरती आदरणीय RP जाधव साहेब यांच्या प्रेरणेनं, उपाध्यक्ष गजाननजी टेमकर यांच्या विचारानं आणि नरेशजी घरटकर साहेब यांच्या सहकार्यानं आणि युवाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी जाधव यांच्या पुढाकाराने आणि आमच्यासारख्या सर्व शिलेदारांच्या पाठबळामुळे, संकल्पनामुळे ही स्वस्त दरात धान्य वाटप ही संकल्पना यशस्वी झाली. कौतुकाचा वर्षाव होत असताना उत्कर्ष विकास मंडळासोबत काम करत असताना सह्याद्रीनं पुढचं पाऊल उचललं ते म्हणजे विद्यार्थी दत्तक योजना. अनेक जे विद्यार्थी निराधार आहेत, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थी या पंचक्रोशीतील 5 विद्यार्थी दत्तक घेतले आणि 10वी ते 15वीचा पूर्ण खर्च या सह्याद्रीने उचलला. ही महत्त्वपूर्ण संकल्पना या सह्याद्रीने केलं. हे कोणत्या फंडातून केलेलं नाही, ही कोणत्या जमा रकमेतून केलेलं नाही. या शिलेदारांचा जो सन्मान होत आहे त्या शिलेदारांच्या खिशातून झालेला खर्च आहे. सह्याद्रीकडे 1 रुपया नाही आहे, कोणती वर्गणी नाही आहे, पण संकल्पना मात्र अमाप आणि अफाट संकल्पना राबवल्या गेल्या, त्या देखील यशस्वी संकल्पना राबवल्या गेल्या. या संकल्पनेची निर्मिती करत असताना अनेक संकल्पना हाती घेतली. त्यानंतर पुढील संकल्पना घेतली की संकल्पना ती म्हणजे कलाकार क्षेत्रामध्ये आणि सह्याद्रीनं पहिलं नाटक पदार्पण या मोठ्या स्टेजवरती नाट्य कलाकृती केली ते म्हणजे आई शोधू कुठे तुला. काही नव्हतं हातात, कलाकार नाही, अनुभव नाही, कोणताही अनुभव नव्हता, पण आम्ही करायची जिद्द घेतली सह्याद्रीनं आणि उत्कर्ष विकास मंडळाच्या या त्रिवार्षिक पूजेला सह्याद्रीने स्वखर्चाने नाट्य कलाकृती सादर केली आणि ते देखील कलाकार हे सह्याद्रीचे शिलेदार होते. हे महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. आणि अशी कलाकृती करत असताना बघता 4 मोठ्या नाट्य कलाकृती या सह्याद्रीने घडवल्या, निर्माण केल्या. त्यामध्ये संभाळ तुझं सौभाग्य, आई शोधू कुठं तुला, गुंतले मन माझे अशासारखे हे नाट्यकलाकृती या सह्याद्रीने साकारली मोठ्या व्यासपीठावरती. त्याचबरोबर सह्याद्रीचं घडवत असताना, सह्याद्रीचा प्रवास करत असताना सह्याद्रीच्या बरोबर अनेक मान्यवर आम्हाला वेगवेगळे तुमच्यासारखे आज आम्हाला
परिस्पर्शाप्रमाणे मान्यवर लाभले. तसेच 25 वर्षामध्ये देखील तुमच्यासारखे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिसासारखी माणसं लाभली आणि सह्याद्रीला स्पर्श झाला आणि सह्याद्री सोनेरी रूपावरती पोहोचली, यशाच्या शिखरावरती पोहोचली गेली. सह्याद्रीला एक झळाळी प्राप्त झाली. त्याचबरोबर सह्याद्रीचं एक माझ्यासारखं नेतृत्व, पडद्यामागे काम करणारा कलाकार आज सगळ्यांच्या समोर मी जो उभा आहे ते तुमच्या आमच्या सर्वांच्या पुढाकारामुळे. मध्ये सन्माननीय विद्यमान अध्यक्ष विश्वनाथजी मिसाळ यांच्या पुढाकाराने देखील वाडीच्या या कार्यक्रमामध्ये, वाडीच्या विकासामध्ये एक वेगळं चित्र या वाडीच्या चित्रामध्ये, वाडीच्या या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत. ते म्हणजे केवळ सह्याद्रीच्या या योगदानामुळे. शिर्डीला आपण पायी चालत जातो. आपल्या साई भक्त असता साई भक्तांना वाटत होतं की आपण साई मंदिराचा जीर्णोद्धार करावा, पण तो वैयक्तिक मंदिर होता, एखाद्या व्यक्तीचा मंदिर होता. त्याने स्वइच्छेने त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी तो मंदिर बांधला होता. पण बघता बघता त्या साई मंदिराची पडझड व्हायला लागली, दूरदर्शा व्हायला लागली. पण तुमच्या आमच्यासारख्यांना, आमच्या या सह्याद्रीला, उत्कर्ष विकास मंडळाच्या शिलेदारांना वाटायला लागलं की काहीतरी आपण पाऊल उचललं पाहिजे. आणि हे पाऊल आपण युवा मंचाच्या वतीनं उचललं आणि सह्याद्रीचा हा 5 लाखाचा मंदिर आपण जाधव मळीमध्ये उभं केलं. हे मंदिराचं काम करत असताना एक गावगाथा पुस्तक लिहिलं गेलं. गावगाथामध्ये या सह्याद्रीच्या कुशीमधील 18 गावांचा इतिहास, जो काही काळारूप बदल होत गेला, जो दुर्मिळ गोष्टी आपल्याला आज पाहायला मिळत नाही, त्या गोष्टी या पुस्तकात साठवाव्यात. एक ऐतिहासिक पुस्तक म्हणून याचा एक दस्तावेज निर्माण व्हावा म्हणून सह्याद्रीने या पूर्ण 18 गावाची पायी भटकंती केली. प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात, जंगलात म्हणा, रानावाटात म्हणा, वाट चुकून संघर्ष करून तिथला इतिहास जाणून घेतला. आणि जो कोणाला 18 गावाचा इतिहास माहिती नव्हता तो गावगाथा पुस्तकामध्ये साठवला गेला, लिहिला गेला. ते केवळ या प्रकाशन संपादक म्हणून भावेशजी लोंढे यांच्या संकल्पनेतून, यांच्या कल्पक बुद्धीतून हा रेखाटला गेला, लिहिला गेला. संघटना म्हणा, हे केवळ कोणत्याही एका व्यक्तीच्या नावामुळे मोठं होत नसतं, किंवा लोकसंख्येवरती मोठं होत नसतं, किंवा एकद्या वेगळ्या कामाने मोठं होत नसतं, पैशाने मोठं होत नसतं. तर मंडळ किंवा एखादी संघटना त्या वाडीमध्ये काय निर्माण झालं, त्या वाडीमध्ये किती लोक घडली, किती व्यक्तिमत्व घडले, याच्यावरती त्या वाडीचं नावलौकिक होत असतं. म्हणून या सह्याद्रीने अनेक असे हिरे या जाधववाडीमध्ये निर्माण केले. म्हणून या 25व्या वर्षामध्ये एक आठवणीचा ठेवा, एक आठवणीचा दस्तावेज, एक ऐतिहासिक आठवण म्हणून काहीतरी असावं. म्हणून माझ्या संकल्पनेतून हा यावेळी आता यानंतर होणारा कार्यक्रम असणार आहे, तो म्हणजे शिलेदारांची यशोगाथा पुस्तक प्रकाशन. अशी संकल्पना ज्यावेळी या सर्व शिलेदारांकडे आम्ही मांडली, बसून चर्चा केली, डिस्कस केली, अनेक असे ठोंबरे सर यांनी तर आम्हाला फार मोठं मार्गदर्शन केलं. त्यावेळी ज्याचे अध्यक्ष होते, त्यांच्या विचाराने युवा मंचाचं एक सामाजिक झळाळी प्राप्त झाली. सह्याद्रीचे आमचे आधारवड संजयजी जाधव असू दे, जिथे कमी तिथे सह्याद्री म्हणून ढाल म्हणून उभे राहिले. अनेक जे शिलेदार होते त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला सहवास लाभला. मुख्य म्हणजे RP जाधवांचा जो सुरुवातीचा आम्ही सन्मान केला. या सह्याद्री घडवण्यामध्ये एकमेव व्यक्तीचा विचारांचा प्रवास आम्हाला लाभला, परिस्पर्श लाभला, तो म्हणजे RP जाधव या नावाचा प्रवास आम्हाला लाभला. हे त्यांचं नाव घ्यायला आज आम्हाला अभिमान वाटतंय. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन, आदरणीय मी गाडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना
रंग युवा मंच उन्हवर जाधववाडी 25 वर्षांचा प्रवास अभिमानाची कहाणी दापोली तालुक्यात नाव गाजतंय आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरा होतोय साज क्रिकेट सेवा दोन्हीचा संगम सह्याद्री नावातच आहे दम टेनिस क्रिकेट मध्ये जलवा भारी प्रत्येक मैदानावर ओळख न्यारी सह्याद्री सह्याद्री नाव मोठं खास सेवा आणि खेळात कायम विश्वास सह्याद्री सह्याद्री गर्व आमचा 25 वर्षांचा प्रवास दमदार साचा रमेश अशोक विजय चंद्रकांत भावेश राजू निलेश या शिल्पकारांनी लावलं बीज दिला यशाचा संदेश युवा मंचातून सेवा झाली सुरू घराघरात पोहोचली सह्याद्रीची खुशबू महागाईच्या काळात धान्य वाटप गणेशोत्सवला मोदक बॉक्स प्रसाद फुल सेटअप विद्यार्थी दत्तक योजना मदतीचा हात वैद्यकीय आर्थिक सहाय्य समाजासाठी साथ गावगाथा पुस्तक इतिहास जपला कोरोना योद्धा सन्मान मानवतेला मान दिला क्रिकेट स्पर्धा आणि नाटक सादरीकरण सह्याद्रीने केलं संस्कृतीचं संवर्धन उत्कर्ष विकास मंडळाची साथ घडवले अनेक हिरे उज्ज्वल झाला मार्ग नवे ध्येय नवे संकल्प घेऊन सह्याद्री पुढे चालते अभिमानाने झळकून सह्याद्री सह्याद्री नव मोठं खास सेवा आणि खेळात कायम आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात मी सह्याद्रीच्या वतीने उत्कर्ष विकास मंडळ युवा मंचच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे सह्याद्री ज्यांनी उभी केली त्यांनी आणि आमचा जो मोठा सन्मान सोहळा या ठिकाणी केला त्याला मी प्रथम वंदन करतो. ज्या वीरांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आयोजन केलं त्यांनाही मी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने सह्याद्री उभी करताना आम्हाला ज्या खडतर अडचणी आल्या त्या बोलण्यासारखं खरं खूप आहे. पण ज्या अर्थाने मी सह्याद्री खेळलो माझा मुलगाही सह्याद्री खेळतोय सह्याद्रीमध्ये खेळतोय तो आता सध्या 18 गावामध्ये टॉपवर आहे याचा मला मोठा अभिमान वाटतोय. असेच खेळाडू या सह्याद्रीने उभे करावे तयार करावे. मी प्रत्येक वेळेला खेळाडूंना हेच सांगतो की आम्ही ज्यावेळी सह्याद्री उभी करताना आम्हाला प्रॉब्लेम यायला लागले एकाचं लग्न झालं की तो बाजूला दुसऱ्याचं लग्न झालं की परिवार आला की तो बाजूला तरी पण आम्ही त्या खडतर सह्याद्री कशी उभी केली कुठपर्यंत अजून पोचली आणि त्याचं वटवृक्ष मोठ्या या ठिकाणी सह्याद्रीने केलं आहे त्याचा मलाही मोठा अभिमान वाटतं. माझे सर्व जुने सह्याद्रीचे साथीदार आहेत मला त्यावेळी चांगलं सहकार्य मी जास्त मोठा पूजा असेल त्या ठिकाणी त्यांनी संकलन आणि प्रस्तावना ही आम्हाला कोणाला करायला यायची नाही पण ते स्वतः पुढाकार घेऊन ते स्वतः करायचे. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या होत्या दिलीपजी लोणे साहेबांसाठी. खऱ्या अर्थाने सह्याद्री आम्ही उभी केली आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर केलं. सर्वांनी या ठिकाणी आपण सर्व पाहुणे मंडळी आलात ते सह्याद्री रौप्य महोत्सव 25च्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. लेखन करणं देखील साधं काम नाही आहे आणि अनेक आपण पाहिले असतील त्याने अनेक काव्यरचना लिहिलेल्या आहेत. अशा आपल्या सह्याद्रीचेच आमचे मित्र आणि सह्याद्रीचे ज्यांनी प्रशिक्षक म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम केलं असे कवी लेखक म्हणून ज्यांना उल्लेख केला जातो असे भावेजी लोंढे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तेच या ठिकाणी आता संबोधित करतील. खरोखरच ही 25 वर्षाची वाट सोपी नव्हती. अनेक चढ उतार आले यश अपयश आलं त्या खास खळग्यातून आज सह्याद्री उभं आहे. मित्रांनो रोपटं लावणं खूप सोपं असतं पण त्याला खत पाणी घालणं खूप मोठं काम असतं आणि ते खत पाणी घालून सह्याद्री श्रीरानी 25 वर्षाची सह्याद्री करून ठेवलेली आहे आणि 25 वर्षाची सह्याद्री न राहता ही सह्याद्री अभेद्य
अढळ आणि अमर्याद असणार आहे. पुढील काही वर्ष सह्याद्रीचं नाव दऱ्याखोळ्यात गाजणार आहे. पुस्तकाच्या निमित्ताने मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची विनंती केली, त्याबद्दल सह्याद्री युवा मंच आणि सह्याद्री क्रिकेट संघाचं सर्वप्रथम आभार. खरोखरच गावगाथा पुस्तक करताना जो अनुभव होता तोच पाठीशी अनुभव असताना शिलेदारांची यशोगाथा हे पुस्तक लिहिण्याचं मी मोठं धाडस केलं आणि ती सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर सह्याद्री संघाने सोपवली. याच्याबद्दल मी आभारी आहे. ज्या पण काही संकल्पना असतात, सह्याद्रीचे युवा प्रमुख मनीषजी लोंढे यांच्या संकल्पनेतून सर्व संकल्पना सह्याद्रीने मांडलेल्या आहेत आणि ते पुरेपूर करण्याचं काम सह्याद्रीचे शिलेदार करत असतात. शिलेदारांची यशोगाथा हे पुस्तक लिहित असताना एक वेगळा अनुभव आला. प्रत्येकाचं दुःख समजून घेतलं, त्यांचे चढ उतार, त्यांना आलेले अपयश, त्याने वेचलेलं कष्ट या ठिकाणी पाहायला मिळाले आणि खरोखरच एक वाचनीय पुस्तक झालेलं आहे. आणि या ठिकाणी मान्यवर आणि शिलेदार या ठिकाणी यशोगाथामध्ये शिलेदारसुद्धा उपस्थित आहेत. खरोखरच तुम्हा सर्वांनी ते पुस्तक आवडेल, आपलंसं वाटेल. एक नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न सह्याद्रीने केलेला आहे. जाता जाता एवढंच सांगेल की जिथे जन्मलो तिथेच जाळा मला, सह्याद्री संघासाठी, की जिथे जन्मलो तिथेच जाळा मला, हा एक एवढा हुकूम पाळा मला, हा एक एवढा हुकूम पाळा मला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्टेजवरती आहे. त्यातली 10 वर्ष प्रकाशक आणि संपादन क्षेत्रात मी आहे. भावेश आणि मी गेली 6 वर्ष मित्रांच्या कविता आणि कोकणदीपचं संपादन एकत्र करतोय आणि त्या संपादनाचा संपूर्ण अनुभव भावेशने या पुस्तकात झोकला आहे. त्याबद्दल भावेशचं खूप खूप कौतुक. मला खरं तुला मिठी लावायची आहे या सुंदर पुस्तकासाठी. फक्त मला तो म्हटला होता की दादा मी असं पुस्तक करतोय, पण काय नक्की संकल्पना होती त्यांनी नाही सांगितली. मला वाटतं तो माझी मदत घेईल, पण माझ्या मदतीशिवाय, आमच्या मदतीशिवाय त्यानं पुस्तक केलं. त्यामुळे त्याचं त्याचं एकट्याचं क्रेडिट आहे, ते सेल्फ क्रेडिट आहे. ते क्रेडिट कोणी हिरावून घेऊ नये असं मला वाटतं. पुस्तकाची बांधणी, मी थोडंसं प्रकाशकाच्या भाषेत बोलेल. पुस्तकाची बांधणी, पुस्तकासाठी वापरलेला जो पेपर आहे ग्लॉसी, आणि हा पेपर वापरण्यासाठी ना खरंच धाडस लागतं. याचं ते धाडस या मंडळानं दाखवलं आहे. कारण भले भले मंडळ जेव्हा पेपर आणि पेपरची क्वालिटी, शाई ते पण 4 कलरमध्ये करायचं आहे, असं UV करायचं आहे, त्यावेळेस घाबरतात की बजेट वाढतं आहे. पण इथे बजेटचा विचार न करता एक चांगलं पुस्तक, हा दस्तावेज आहे, ते डॉक्युमेंटेशन आहे, अक्षरं चिरंजीव असतात. आणि याच्यात ज्या ज्या लोकांची नावं, ज्या ज्या लोकांचं
शौर्यगाथा आहे, यशोगाथा आहे, ते लोक चिरंजीव झालेले असतात. आणि ते आमच्या भावेशने केलं आहे, आमच्या मनीषने केलं आहे, त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. भावेश, मला तुला एक मिठी मारायची आहे. धन्यवाद. धन्यवाद मनीष, मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा चला. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मित्रांसाठी. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत आदरणीय कुणबी समाज. आपण सर्व शिलेदार यांना विनंती करतो, हा आपण भव्य दिव्यांचा सन्मान करायचा आहे. निखिल सकपाळ यांचा एक मोठा कलाकार आहे. एक या छोट्याशा कार्यक्रमाला त्याचा व्यस्त वेळ असताना देखील या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखली. ते केवळ भावेश आणि या आमच्या प्रेमापोटी त्याने आज उपस्थित राहिला. मनभावेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर कोकण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहिले आणि या सह्याद्रीच्या 25 वर्षाच्या रुपेरी क्षणाला देखील आज कोकणी निखिल म्हणजेच निखिल सकपाळ याचं पदस्पर्श झालं आणि आम्हाला सह्याद्रीला स्वाभिमान आणि अभिमान वाटावा एवढा क्षण आज आम्ही पाहतोय. निखिलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो. हा सन्मान आपण पाहतोय आणि निखिलला विनंती करेन की आपण या कोकणकरांकडे, या सह्याद्री शिलेकरांकडे आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. नमस्कार सगळ्यांना. काढला ना आता त्याचं नमस्कार पाठवून द्या. काय कशी हो, बरी हो ना? एकदम बरं. उत्कर्ष विकास मंडळ आणि सह्याद्री क्रिकेट संघ व युवा मंच यांचं खूप खूप धन्यवाद की माझ्या एका छोट्या कलाकाराला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर येऊन सन्मान केला आणि मनोबल वाढवलं त्यासाठी. कारण तुमच्याच आपल्याच मातीतला छोटासा एक क्रिएटर म्हणून 2018 मध्ये व्हिडिओची सुरुवात केली. मला वाटते 2022 या साली मनोभावे कलाविष्कार इथे पुस्तक प्रकाशन सोहळा होता. त्यावेळेस आपले आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते सन्मान झालेला आणि खरंच गावागावातून खेड्यापाड्यातून मला बरेच असे सबस्क्रायबर म्हणतो ती फॅमिली मेंबर्स मिळतात आणि आपुलकीने विचारतात, बाळा कसा आहे, काय चाललंय सध्या, तुझ्या व्हिडिओ आवडीने पाहतो. म्हणजे खरं तर मला समजत नाही की किती जण पाहतात किंवा कोण किती सबस्क्रायबर आहेत, पण ते आपला मुलगा म्हणून, आपला मित्र म्हणून, आपला भाऊ म्हणून स्वीकारतात आणि आशीर्वाद देतात. त्याच्यासाठी त्यांचे आयुष्यभर मी ऋणी राहीन. आणि आज संपूर्ण ह्या उनवरे गावातील जाधववाडीतील सगळ्या ग्रामस्थांना, व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्यासपीठातील सर्व माझे मान्यवर, आज उत्कर्ष विकास मंडळ आणि सह्याद्री क्रिकेट संघ यांच्या वतीने आज मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला. मी एकच सांगेन, मी नेता नाही आहे. भाषण करणं हा माझा हे नाही आहे. तरी सुद्धा सांगतो, मी एक व्यावसायिक आहे. मी अजूनपर्यंत मी कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री या संघटनेचा एक कार्य अध्यक्ष आहे. महाराष्ट्राची संघटना आहे आणि 3 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 1800 उद्योजक घडवले. आणि जर आपल्याला कोणाला जर उद्योगाची जर जरूर नसेल तर नक्कीच मनीष लोंढे आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. नक्कीच आपल्याला उद्योगात आम्ही मदत करू. एवढं मी बोलून माझे 4 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अगदी कमी वेळेत
हा ज्यांनी घेतला त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली, हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी प्रत्येक दिवस प्रत्येकाने कष्ट घेतले असतील. खरोखर अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला लाभेल असा हा कार्यक्रम आपण घेतला. जे आपण पुस्तक तयार केलेलं आहे, अतिशय मोहक आणि सुंदर पुस्तक आहे. मी सह्याद्री क्रिकेट संघ युवा मंचाचं उत्तम एक शुभेच्छा देईन, कारण की एवढ्या मोठ्या लेवलचा कार्यक्रम घेण्यासाठी जे अपार कष्ट लागतात आणि कष्टाबरोबरच पैसा सुद्धा लागतो. अंकुश पांचाळ यांचे सुकन्या ओवी अंकुश पांचाळ, हलवा पाळणा बाळ शिवाजीचा, हलवा पाळणा बाळ शिवाजीचा. धन्यवाद. चला जोरदार टाळ्या वाजवा. काय हरकत नाही. चला काही हरकत नाही. झाडच फार महत्त्वाचं असतं, डेअरी फार महत्त्वाची असते. चला तिला आपण सन्मानित करूया. स्टेजवर आल्याबद्दल आपण तिला सन्मानित करतोय. चला अंकुश आपण यायचं आहे. चला या. हां चला. आणि पुढील काकाला थँक्यू बोल. संभाषण करण्यासाठी मी विनंती करतो. मी आदरणीय प्रेमाजी प्रोफेसर याला विनंती करून की आपल्या शुभास्ते याला सन्मान करायचा आहे. हे सीझन क्रिकेट मैदान जोरदार टाळ्या वाजवूया शाळेकडून. आज रुद्र हा रायगड जिल्ह्याकडून पुणे इथे सिलेक्शन झाला. काही अंडर सह्याद्रीसाठी दोन शब्द व्यक्त करते. ते म्हणजे सह्याद्री म्हणजे काय, सह्याद्री म्हणजे नक्की काय. सह्याद्री नावाचं हे तेच रोपट आहे जे 25 वर्षापूर्वी काही थोर वरिष्ठ मंडळींनी आपल्या अथक परिश्रमातून जाधववाडीमध्ये रुजवले आणि त्यासाठी झटले गेले. ते म्हणजे सह्याद्रीचे सर्व शिलेदार. सह्याद्री म्हणजे नक्की काय, जो वयाची 50 वर्ष उलटली तरी त्याच जोशात अजूनही खेळण्यासाठी ज्याचा जीव तळमळतो, ती तळमळ म्हणजे सह्याद्री. आणि ते म्हणजे सह्याद्रीचे माजी
फक्त 5 मिनिटापर्यंत आपण 5 मिनिटात कार्यक्रम आपल्याला घेणार आहोत, कारण फार वेळ झालेला आहे. सह्याद्रीला 25 वर्ष पूर्ण झाली आणि या 25 वर्षात त्याने हे झाड लावलं. जेवढे माजी सह्याद्री खेळाडू आहेत त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि या प्रेरणातून उभं राहिलेलं हे उत्कर्ष विकास मंडळ आणि त्या उत्कर्ष विकास मंडळाचा अध्यक्ष आज म्हणून मी तो उभा आहे. खरं सांगायचं म्हटलं तर त्या सह्याद्रीची जीवनगाथा खूप मोठी आहे. कारण आपण ज्यावेळी एखादा क्रिकेट संघ उभा करतो आणि त्या क्रिकेट संघातून ज्यावेळी हिरे घडवतो आणि ते हिरे जिजून असा एवढा मोठा डोंगर उभा करतात आणि त्या डोंगराचं नाव आहे उत्कर्ष विकास मंडळ. या उत्कर्ष विकास मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला जिथे जिथे स्थान मिळतं तिथे तिथे माझ्या सह्याद्रीची मला आठवण येते. खरं सांगायचं म्हटलं तर आज 50 वर्ष क्रॉस होऊनसुद्धा आज अशोकदादासारखा एक खेळाडू ज्यावेळी मैदानात खेळतं त्यावेळी त्याच्याकडे बघून आपणही खेळलं पाहिजे असं वाटतं. पण बंधूनं सांगायचं म्हटलं तर हा प्रवास निरंतर चालू ठेवण्यासाठी आपल्याला सर्व फॅमिलीसहित आपल्याला सहकार्य लाभतं. खरं सांगायचं तर या सह्याद्रीचे 5 वर्ष कर्णधारपद माझ्याकडे होतं. खूप अभिमान वाटतं. 5 वर्ष 2014ला माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर जे पत्नीने मला जी साथ दिली ती आज मी इथे उभा आहे. खरं सांगायचं म्हटलं तर कारण क्रिकेट हे असं आहे की परिवाराची साथ असल्याशिवाय तुम्ही त्या व्यासपीठावरती उभं राहू शकत नाही. 5 वर्ष कर्णधार, नंतर 5 वर्ष युवा मंचाचा अध्यक्ष आणि त्याच्यानंतर आता हा 4था वर्ष उत्कर्ष विकास मंडळाचा अध्यक्ष. ह्या प्रवासामध्ये या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये खूप चढ उतार आले. मी ह्या 25व्या रौप्य महोत्सवात एक अपेक्षा करेन. रोहित जाधव माझं कर्णधार आहे. खरं सांगायचं म्हटलं तर अक्षय जाधव, सूरज जाधव, किशोर खापरे ही जी आत्ता जी पोरं खेळत आहेत ही पोरं 2014ला या सह्याद्रीमध्ये इन झाली होती आणि ती आज पोरं सह्याद्री गाजवत आहेत. खूप बरं वाटतं ज्यावेळी ही पोरं ज्यावेळी आपण कर्णधार असतानाही ही पोरं आज सह्याद्रीचं नाव उंच शिखरावर घेऊन जातात. खूप बरं वाटतं या साऱ्या गोष्टी. पुढे जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन, खूप एक खंडतर प्रवास आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभेल. आपली सह्याद्री पुन्हा एकदा ज्या शिखरावरती चढते त्या शिखरावरती एक एक पाऊल चढत वरती जाईल अशीच मी अपेक्षा करतो. आणि ह्या 25व्या रौप्य महोत्सवामध्ये उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचे मी आभार मानतो. खास करून गरटकर साहेब तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही माझा शब्द पाळलात. आजचा हा कार्यक्रम युवा अध्यक्ष यांच्या किशोरजी खापरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पार पडला. त्यांचेही मी आभार मानतो. 2 मिनिटं बोलायची मला संधी दिली त्याबद्दल तुमचेही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद करते. तसेच सह्याद्री क्रिकेट संघ यांनी आमच्या महिला मंडळाला आवर्जून आमंत्रण दिल्याबद्दल आणि हे केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद करते. तसेच तुम्ही अशीच पुढे कामगिरी पार पाडत जा असे आमचे सदस्य आहे व खूप चांगल्या प्रकारे तुमचे सह्याद्री शिखर गाठले त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि परत एकदा तुम्ही मला इथे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सह्याद्रीचे मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करते. थँक्यू. धन्यवाद आपण सर्वांनी. धन्यवाद. आपण आलात. असं सह्याद्रीच्या आणि मंडळाच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहत आणि त्यानंतर काही आपण छोटेसे सन्मान घेतोय. धावते सन्मान. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर आणि उपस्थित सर्व सह्याद्रीचे शिलेदार, मावळे, आमच्या माता भगिनी आणि सह्याद्रीतील सर्व परिवार, प्रथमतः मी सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या सह्याद्रीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. खरं तर बोलायचं खूप होतं, खूप साऱ्या गोष्टी आठवून आलं होतं, परंतु आपल्याला या ठिकाणी वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम वेळेत मार्गस्थ करायचा होता. त्यामुळे आपण काही भाषणं देखील
कमी केली, त्यामुळे आपल्याला पूर्णपणे वेळ देता आला नाही बोलण्यासाठी. खरं तर सह्याद्री या नावातच एक मोठी प्रेरणा आणि ऊर्जा आहे. सह्याद्रीचं नाव आज 7 समुद्र पार आहे, त्याची कीर्ती 7 समुद्र पार आहे. आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्री या नावाला अजिंक्य केलं आणि या नावाचा वारसा आज आम्हाला लाभला आणि या नावाला आम्ही आज जपतोय, याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे. खूप मोठी साथ लाभली. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमचे सर्व सह्याद्री शिलेदार यांचे देखील खूप खूप आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी जर कुणाचे चुकून नाव जर राहिलं असेल तर त्यांचे देखील मी दिलगिरी व्यक्त करतो. आपण मोठं मन करून आम्हाला माफ करा अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सुंदर फोटोग्राफी ज्यांनी केली असे आमचे सह्याद्रीवीर महेंद्रजी जाधव यांचा देखील सन्मान आपण करायचा आहे. काय वाटतं तुला? रुया काय वाटतंय? शिंगे जसं बोललं होतं तसं बोल. विनोदा काय वाटतं याच्या कार्यक्रमाबद्दल तुला? मस्त, एकदम छान कार्यक्रम झाला, छान वाटतं. बरं, तुला काय सांगशील? काय मजा आली की नाही तुला? मजा आली ना. मग मजा आली की नाही? होय, हाय कर. हाय. काय वाटतं याच्या कार्यक्रमाबद्दल? खूप आनंद झाला, साजरा झाला आहे कार्यक्रम. ओके. नितीन काय सांगशील? काय मजा आली की नाही कार्यक्रमाला? आयोजक आपण खरे करणे आहे. अच्छा, अरे मजा आली की नाही? मग काय सांगशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजचा आनंद आणि उत्साह फार म्हणजे शब्दात मानू शकत नाही एवढा उत्साह होता. कारण सह्याद्रीची स्थापना झाल्याच्यानंतर अंदाजा की रोप लावणं फार सोपं असतं, पण वाढवणं फार कठीण असतं. त्याचा हा समर्पण, त्याग, संघर्ष या सगळ्या गोष्टी सहन करत हा सह्याद्री 25 वर्षाची झाली. त्याचा अभिमान आज मला वाटतं आहे. हर एक सह्याद्रीचा मावळा म्हणून, सह्याद्रीचा शिलेदार म्हणून आज जरी आपल्याकडे कितीही पदं आली गेली, पण सह्याद्री म्हणून जो अभिमान आहे ना, तो अजूनही मरेपर्यंत म्हणजे संपणार नाही. एवढा सह्याद्रीचा अभिमान आहे आणि प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे. क्रिकेट नाही तर क्रिकेटच्या पलीकडे जाऊन सह्याद्री आज कानाकोपऱ्यात पोहोचले. हा सगळ्यात मोठा आदर्श आम्ही आज आपल्या तालुक्यात दिलेला आहे. एवढं मात्र नाही. खूप खूप आभार म्हणून काय सांगशील कार्यक्रमाबद्दल? म्हणून काय सांगशील कार्यक्रमाबद्दल? बघा कसं आहे, आज 25 वर्षात पूर्ण झाले सह्याद्रीला आणि तुम्ही पाहताय गरमीचे दिवस आहेत, परंतु या वातावरणामध्ये अगदी जल्लोष पाहायला मिळाला. आणि 25 वर्ष एक प्रवास, एक आनंदाचा क्षण म्हणजे हा साठवून ठेवणारा आहे. आणि खूप भारी वाटलं मला, खूप भारी वाटलं. भाषा काय सांगशील? तुझी संकल्पना एकदम प्रत्यक्ष उतरले एकदम आणि धाकधूक होती मनामध्ये आणि प्रकाशन एकदम उत्कृष्ट प्रकारे झाले. सर्वांना पुस्तक आवडलं काय म्हणशील? खूप खूप बरं वाटतंय. सह्याद्रीने मला जी संधी दिली एक लेखन करण्याची आणि मला जी जबाबदारी दिली होती ती मी 100% निभवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतरच एक मला मनाला समाधान मिळणार आहे. खरोखरच आजचा कार्यक्रम खूप अभूतपूर्व असा झाला. न भूतो न भविष्यती असा कार्यक्रमाला 4 चांद लागले असं म्हणावं लागेल. एकूणच अगदी वातावरण खेळीवेळीचं होतं आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. सर्व पाहुणे आणि जे सह्याद्रीने मेहनत घेतली, 25 वर्षाची जी शिदोरी आपण जपली होती, त्या शिदोरीचा आज या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने उलगडा झाला. आणि पुन्हा एकदा अशीच सह्याद्री निरंतर राहील, अभेद्य राहील, अजिंक्य राहील. आणि सह्याद्री ही अमर्याद आहे. वादळ वाट येत राहतील, हात घेत राहतील, परंतु सह्याद्री कधी न थकणारे आहे, न हार सहन करणारे आहे. नेहमी ती अजिंक्यच राहील. किशोर काय सांगशील? कसा झाला कार्यक्रम?
खूप छान झाला. खरंच अभिमान वाटतो आणि एखादं स्वप्न जसं आपलं पूर्ण होतं त्या पद्धतीने आज माझं स्वप्न पूर्ण झालं असं मी तर म्हणेन. कारण का ज्या सह्याद्रीला बघत आज मी मोठा झालो आणि आज त्या सह्याद्रीचा 25व्या वर्षी पदार्पण झालं. 25 वर्ष पूर्ण होत असताना त्या सह्याद्रीचं मी आज नेतृत्व करून अध्यक्ष म्हणून विराजमान होत असताना माझ्या अध्यक्षाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यासारखी मोठी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही आणि मला या गोष्टीचा खूप खूप अभिमान वाटतो. आणि आज माझ्या सर्व सह्याद्री वीरांच्या साथीने आजचा यशस्वी कार्यक्रम झाला, त्याबद्दल मी सगळ्यांना आभार व्यक्त करतो. हाय हाय हाय. तर आज युवाध्यक्ष आहेत किशोर कांबळे आणि युवा प्रमुख म्हणून मी स्वतः आज सह्याद्रीचा म्हणजे जरी पदावर आहे क्रिकेटमध्ये नसलं तरी सह्याद्रीच्या सह्याद्रीमध्ये खरंच मोठा योगदान सगळ्यांना देता आला आणि त्याचा एक भाग सह्याद्रीचा एक भाग आहे तो अभिमान मोठा आहे. हेच एवढं सांगेन सगळ्या ह्या शब्दामध्ये आलं सगळं वर्णनाचं. कोण रमेश काय सांगाल तुम्ही? अशी तर कमेंट्री दिली, आता ऑफलाईन कमेंट्री ऑनलाईन कमेंट्री आहे, काय सांगा आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगा. आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. प्रत्येकाने चांगलं सहकार्य केलं कार्यक्रमासाठी. मी सर्वांना धन्यवाद देईन. कारण 25 वर्षाचा रौप्य महोत्सव हा खऱ्या अर्थाने जर पाहिल्या याची आतुरतेने लोक वाट पाहत होती. हे कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. सर्वांनी चांगलं सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा आणली. मी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय दा काय सांगशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजचा कार्यक्रम खूप असा सुंदर, म्हणजे ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं नियोजन होतं. खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आज सह्याद्री युवा मंचाने पार पाडला. पुढेही वाटचाली त्यांना खूप शुभेच्छा. सांगा आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचं मत सांगा. चांगला कार्यक्रम झाला. आपल्या उत्कृष्ट सह्याद्री क्रीडा मंडळाचा चांगला कार्यक्रम झाला. जाधववाडी वगैरे सगळ्यांनी चांगला कार्यक्रम यशस्वी केल्यामध्ये सगळ्यांचं अभिनंदन. जाने म्हणे बॉलर साहेब बोलतील काय आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोलाल? कार्यक्रम तुम्ही सर्वांनी बघितला असेल की एकदम थाटामाटात कार्यक्रम झाला. तुम्ही सर्वांनी बघितला असेल. आता आमचे जे एडिटर आहेत त्यांचं मला दाखवतील 100% योगदान देतीलच. बाकी का 25 वर्षाचा कार्यक्रम एकदम थाटामाटात बसला रुबाबदार कार्यक्रम झाला. खूप खूप आभार. काय वाटतं आजच्या कार्यक्रमाबद्दल? मस्त छान झाला कार्यक्रम. सकाळ किती आता दुपारी आपला तरी 2-3 वाजता सुरू झाला होता. नंतरला मग मान्यवांची येणं जाणं त्यामुळे थोडा हे झाला. पण ठीक आहे कार्यक्रम मस्त झाला. किरण काय सांगशील? सकाळपासून आमची खूप दमछाक झाली. दमछाक झालेली आहे. पण ती दमछाक सार्थकी लागली की नाही? हां, सार्थकी एकदम चांगला कार्यक्रम झाला. ऑल द बेस्ट. हा रोहित काय सांगशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? बघा, आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्या 25 वर्षाचा सह्याद्री क्रिकेट संघाला त्याचा कार्यक्रम होता. म्हणजे म्हणायला गेलं तर ज्या लोकांनी ज्या शिलेदारांनी सह्याद्रीसाठी सह्याद्री स्थापना केली त्या लोकांचा आता सत्कार होता. परत त्यानंतर कर्णधार, उपकर्णधार, प्रशिक्षक ह्या लोकांचा संपूर्ण अख्ख्या वाडीसमोर सत्कार झाला. त्यामुळे आजचा दिवस खूप मोठा होता. आणि आजचा दिवस म्हणायला गेलात ना तर आजचा दिवस त्या लोकांसाठी होता ज्या लोकांनी सह्याद्रीसाठी स्थापना केली. त्यांच्यासाठी हा दिवस होता. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. खरोखरच अभिमान वाटला. सह्याद्रीतून खेळतो त्यासाठी. आणि खरोखरच सह्याद्रीमधून खेळत असताना सह्याद्रीचे आपले सर्व खेळाडू खरोखरच खूप कष्ट घेतात मैदानावरती. त्यांना देखील सत्कार झाला. तर त्यावेळेस देखील खूप म्हणजे चांगलं वाटलं. त्यामुळे सत्कार होते वेळे. त्यामुळे आजचा दिवस खूप मोठा होता आहे सह्याद्रीसाठी. त्यासाठी खूप मस्त वाटलं आणि एकदम भारी. आणि हा जो सह्याद्री संघाला लाभलेला जो वारसा आहे तो आम्ही असाच रीतीने पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याबद्दल धन्यवाद.